आज शपथविधीचा पहिला दिवस. पराभूत झालेल्या आणि मानसिक नैराश्य आलेल्या विरोधी पक्षानं आज शपथविधीच्या वेळेस सुद्धा रडीचा डाव खेळला. निव्वळ ढोंगबाजी, नाटक, नौटंकी केली. आज शपथ घ्यायची नाही, लिहून घ्या. उद्या किंवा परवा हे हात जोडत, गुडघे टेकत, नाक रगडत शपथ घ्यायला येतील. फक्त टीव्हीवर चालावं याच्यासाठी आजचं यांचं नाटक होतं. म्हणजे ज्या ठिकाणी हे जिंकतात तिथे ईव्हीएम मशीन चांगली, आणि ज्या ठिकाणी हारतात तिथे ईव्हीएमच्या नावानं रडगाणं. वा रे वा. ज्या विरोधी पक्षानं आज शपथ न घेण्याची नौटंकी केली ते येणाऱ्या 2 दिवसात हात जोडत शपथ घेतील. आणि जर हिम्मत असेल तर द्या राजीनामे, जा जनतेच्या न्यायालयात. डिपॉझिट सुद्धा तुमचं उरणार नाही. आहे हिम्मत, दाखवा करून त्यांनी. सेम हिंदी. देवेंद्र फडणवीस यांनी काल संकेत दिलेले आहेत की येत्या काळात महायुतीमध्ये मनसेला घ्यावं, यासाठी आम्ही हिंदीत विषय पूर्ण करू. आज महाराष्ट्र के विधानसभा सदन में महाराष्ट्र के हारी हुई विपक्ष ने फिर से एक बार नौटंकी करी. जब विधायकों की शपथ हो रही थी तो उन्होंने शपथ लेने से भी इनकार किया. यह पूरी तरह से खुल करके नौटंकी है. यानी जहां वे जीतते हैं वहां ईवीएम अच्छा, और जहां पराजय का सामना करना पड़े वहां ईवीएम बुरा. ऐसे दोनों तरफ से ढोल कैसे बजा सकते हो आप? ये 2 दिन के अंदर हाथ जोड़ते हुए, घुटने टेकते हुए ये फिर से आकर के शपथ लेंगे. अगर 2 दिन के बाद लेनी है तो आज नाटक क्यों? और अगर शपथ नहीं लेनी है दे दीजिए इस्तीफा. किसने रोका? जाओ जनता के न्यायालय में. इनका डिपॉजिट तक नहीं बचेगा. देवेंद्र फडणवीस, राहुल गांधी आने वाले हैं क्या? मराठी आता मार्करवाड़ी में राहुल गांधी आने वाले हैं, वहां पर भी ईवीएम के बारे में वो आंदोलन करेंगे. जैसे संविधान के बारे में भ्रम लोगों में फैलाया, वैसे ये भ्रम फैलाने का उनका प्रयास है, पर ये प्रयास में वे कामयाब नहीं होंगे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले की मनसेला महायुतीमध्ये घेण्यासाठी आम्हाला रस आहे. कसं पाहताय? तुमचा जुना पक्ष आहे, तुमचे दोन्ही साथीदार आहेत, ते कसं पाहताय? नाही, हे आपल्याला स्वीकारावं लागेल की मनसेनं हिंदुत्वाची जी भूमिका घेतली आहे ती भूमिका आमच्या विचारांशी मिळती-जुळती आहे. पण या संदर्भातला यथायोग्य निर्णय पक्षाचे आमचे शीर्षस्थ नेतृत्व घेईल. मागच्या अधिवेशनात तुम्ही म्हणाले होते की अभी स्प्लिट दिखने को मिल रहा है. समाजवादी पार्टी के जो नेता है अबू आजमी, उन्होंने कहा है कि हम शायद इनसे अलग हो सकते हैं. रईस शेख ने भी वो कहा है कि अभी तो अलायंस है. देखो, ये सारे लोग वसूली को लेकर के साथ आए थे. जब इनको दिखा कि वसूली बंद हो गई तो इनके असली चेहरे एक दूसरे से बिखरने वाले वो सामने आ रहे. अब वो साथ में रहे, साथ में नहीं रहे, उनका वो निजी फैसला है. पर ये सारे वसूलीबाज साथ में थे, ये देश ने देखा है. लेकिन रामबाबू, बाबरी मस्जिद को लेकर के विवाद है. उनका कहना है कि उद्धव ठाकरे सेक्युलरिज्म को लेकर के महाविकास आघाड़ी में आए, लेकिन कल जिस प्रकार का ट्वीट बाबरी मस्जिद को लेकर के किया गया है उससे कांग्रेस, एनसीपी और समाजवादी पार्टी आहत है. इनके दिखाने के दांत कुछ और है और इस्तेमाल करने के दांत कुछ और है. पूरी की पूरी तरह से नौटंकीबाज लोग. अजित पवार यांना आयकर विभागाने क्लीन चिट दिलेली आहे. कसं पाहताय? हजारो कोटींचा जी मालमत्ता आहे आता ज्या विषयात न्यायालयानं क्लीन चिट दिली आहे तर त्या विषयात काय स्पष्टीकरण द्यायचं? विरोधक असं म्हणतायत की भाजपमध्ये गेल्यावरती स्वच्छ होतात, सर्व यंत्रणा भाजपच्याच घरामध्ये आहे, त्यामुळे ज्यांच्यावरती आधी भाजप आरोप लावतो. हा निर्णय कोणी दिलाय? न्यायालय. तर विरोधकांना न्यायालयावर विश्वास नसेल तर त्याच्यावरचं न्यायालय जावं. त्यांनी अडवलं कुणी? म्हणजे एखादी एजन्सी करत असेल तर त्यावेळेस आपण समजू शकतो. पण जिथे न्यायपालिका स्वतःहून निर्णय देते आणि त्या न्यायपालिकेवर तुमचा विश्वास नाही तर त्याच्यावर न्यायपालिका, तिथे जावं त्यांनी. टीव्हीवर येऊन बोलण्यात काय अर्थ आहे? तुम्ही सत्तेमधले आमदार आहात, तुमची हेअरस्टाईल नेमकी कधी बदलणार आहे? कारण मागच्या अधिवेशनाच्या काळात तुम्ही म्हणाले होते की येणाऱ्या अधिवेशनाच्या काळात माझी कदाचित हेअरस्टाईल बदललेली असेल. घाटकोपर वस्त्यांना पाणी नाही, माझ्या घाटकोपरमध्ये जवळपास सर्वच पाण्याचे जे जुने पाईप आहेत, गंजलेले पाईप आहेत, ते आपण बदलतो आहोत.
त्याचे सगळ्यांचे वर्क ऑर्डर झाल्यात. काही ठिकाणी टप्प्याटप्प्यानं पाईप बदलण्याचं कामही सुरू झालं आहे. 3 पाण्याच्या टाक्या आपण बांधतो, त्याची वर्क ऑर्डरची प्रोसिजर पूर्ण, एका टाकीची पूर्ण झालं, 2 टाकीची होते आहे आणि त्याचं काम सुरू झालं की ह्या नवीन सरकारच्या ह्याच्यात माझी हेअरस्टाईल बदललेली आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.